भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती सच्चिदानंद घन जगद्गुरु सिद्धारूढांच्या चिन्मय चरणी भूयो भूयो नमन करून तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री घोषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या दैविध्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय बंधूंनो, आपण श्री विचार चंद्रोदयला ग्रंथाला आधार मानून वेदांत चिंतन करत असताना प्रपंच मिथ्यात्व वर्णन हा जो 6वा कला आहे याच्यामध्ये होतो, तर अध्यासवर आपलं चिंतन चालू होता। पहिली गोष्ट अध्यास म्हणजे काय? भ्रांती वस्तू आणि भ्रांती वस्तूचा ज्ञान, ज्याला काय म्हणतात अध्यास। जसं रज्जूमध्ये जो सर्प आहे, सर्प आणि सर्पाचा ज्ञान दोन्हीला काय म्हणतात अध्यास। सर्प वस्तू आणि सर्प ज्ञान दोन्हीला अध्यास म्हणतात। मग अध्यासाचे प्रकार किती? मुख्य प्रकार अर्थाध्यास, ज्ञानाध्यास। जी खोटी वस्तू आहे, वस्तूला अर्थ म्हणजे वस्तूचा अध्यास अर्थाध्यास, खोट्या वस्तूच्या ज्ञानाचा अध्यास ज्ञानाध्यास, असे अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास असे 2 प्रकार आहेत। याच्यामध्ये पुन्हा अर्थाध्यासाचे किती प्रकार? 6 प्रकार सांगितले। संबंध, केवळ संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, धर्माध्यास किंवा केवळ धर्माध्यास, धर्मसहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास, अन्यतर अध्यास असं सांगितले। आपण काल पाहिलं केवळ धर्माध्यास म्हणजे काय? सत्य वस्तूचा स्वरूप अध्यास होऊ शकत नाही का? सत्य आहे ते। खोट्या वस्तूचा अध्यास होऊ शकतो, स्वरूपाचा। सत्य वस्तूचा स्वरूपाचा अध्यास होऊ शकत नाही। त्यामुळे आत्म्याचा अनात्म्यावर केवळ संबंध अध्यास झालेला आहे। संबंध झाल्यामुळे काय झालं? अध्यास झाला। कशाचं? आत्म्याचं अनात्म्यावर। कळलं हे? पुढे काय म्हणाले? संबंध सहित संबंधी अध्यास। काय म्हणाले तिथे? आत्मा विषय अनात्मा का संबंध और स्वरूप दोनों अध्यास है। म्हणजे कसं? आता रज्जूमध्ये जो सर्पाचा अध्यास झालेला आहे, काय काय झालेला अध्यास? सर्पाचा स्वतःच्या स्वरूपाचाही अध्यास झालेला आहे आणि त्याच्या ज्ञानाचाही, संबंधाचाही अध्यास झालेला आहे। ओके, त्यामुळे इथे काय दिले? आत्मामध्ये अनात्म्याचा संबंध आणि स्वरूप दोन्ही अध्यास असल्यामुळे संबंध सहित संबंधी अध्यास झाले। पुढे काय म्हणाले? धर्माध्यास। धर्माध्यास देह आणि इंद्रियांचा जो धर्माचा आहे तो अध्यास आत्म्यावर झालेला आहे। आत्मा म्हणजे मी, माझ्यावर कशाचा? इंद्रियाचा धर्म। इंद्रिय पाहणे, पाहतो कोण? डोळे पाहतात। चालतो कोण? पाय चालतात। मग ऐकतो कोण? कान ऐकतात। पण काय म्हणतो? मी चालतो, मी पाहतो, मी ऐकतो। म्हणजे त्या इंद्रियाचा आपल्यावर, आत्म्यावर अध्यास झालेला। देह मरतो, मी काय म्हणतो? मी मरतो। म्हणजे मरण्याचा धर्म देहाचा आहे, आरोप कशावर होत आहे? आत्म्यावर। याला काय म्हणतात? केवळ धर्माध्यास। धर्म सहित धर्मी अध्यास
म्हणजे काय? उदाहरण दिले ते मन, अंतःकरण. ओके. आता मी दुःखी म्हणतो, दुःखी कोण आहे? मन आहे. ओके नाही? म्हणजे इथं मला दुःख झाले असं नाही म्हटलं, तो मी दुःखी आहे म्हणतो. ओके नाही? त्यामुळे त्या मनाचा आणि मनाचा धर्म दुःखपणा दोन्ही माझ्यावर आवडतात. याला धर्मसहित धर्मी अध्यास म्हणतात. कळलं हे? पुढे अन्योन्य अध्यासासाठी त्यांनी उदाहरण दिले, लोह आणि अग्नी. लोहाचा एक गोळा जो आहे त्याला तापवलं, तापवल्यानंतर आता काय झालं? अग्नी आणि ते तापलेलं लाल लोखंड एकच वाटतोय. ओके. मी काल उदाहरण दिलं, जर ते लोखंड लाकडावर टाकलं बाबा, ओके नाही, आता ते लाकूड फुटलं, फोडण्याचा धर्म कोणाचा आहे? लोखंडाचा आहे. जाळण्याचा धर्म कोणाचा आहे? अग्नीचा. आपण काय करतो? म्हणतो काय? अरे लोखंडाने जाळलं. लोखंड जाळू शकतो का? नाही. अग्नीने फोडलं, अग्नी फोडू शकतो का? नाही. ते एकमेकावर आरोप झालेला आहे. त्याला काय म्हणतात? अन्योन्य अध्यास. कळलं का? आता पुढे याच प्रसंगाचा तो शेवट आहे. कुठला? आत्मा आणि अनात्माचा. परत येऊया तिथे. अगोदर इथे अजून काय काय अध्यास आहे ते पाहू. 161वा पेजवर काय आहे? 125वी टिप्पणी, अन्यतर अध्यास म्हणून सांगितलं. अन्यतर म्हणजे दोन्ही पैकी एक अध्यास. तिथे संबंध तरी अध्यास म्हणा किंवा स्वरूप अध्यास तरी म्हणा. ओके. तिथे जे 6 प्रकार दिले होते ना आपल्याला, 6 प्रकार दिले होते, त्याच्यामध्ये केवळ संबंध, संबंध सहित संबंधी, केवळ धर्म, धर्म सहित धर्मी, अन्योन्य अध्यास आणि शेवट अन्यतर अध्यास. त्याचं चिंतन करताय. काय? अनात्मा विषय आत्मा का स्वरूप अध्यस्त नहीं, किंतु आत्मा विषय अनात्मा स्वरूप अध्यस्त है, यही अन्यतर अध्यास है. दोनों में से एक का अध्यास अन्यतर अध्यास है. म्हणजे तिथे जे लोखंडाचं अग्नीवर आरोप झाला होता, अग्नीचं लोखंडावर झाला होता, दोन्हीपैकी कुठला तर एक जरी अध्यास झाला असेल तर त्याला काय म्हणायचं? अन्यतर अध्यास. याचं त्याच्यावर तरी माना, त्याचं याच्यावर तरी माना. कुठलं तरी एक मानलं तुम्ही तर त्याला अन्यतर अध्यास. अनात्माचा आत्म्यावर तरी माना किंवा आत्माचा अनात्मावर तरी. कळलं? दोन्हीपैकी एक, त्याला अन्यतर म्हणतात. पुढे आता जर हे तुम्हाला साहीही जर नाही कळाले बाबा, खूप कन्फ्यूज होत आहे, तर त्यांनी फक्त 2च मध्ये कॅटेगरीमध्ये बसवले. एक स्वरूप अध्यास, दुसरा संसर्ग अध्यास. आता स्वरूप अध्यास कशाला म्हणतात पहा. ज्ञान से बाद होने योग्य वस्तु अधिष्ठान विषय स्वरूप से अध्यस्त हुए है, देहादि अनात्मा का अधिष्ठान के ज्ञान से बाद हुए है, याते ताका आत्मा विषय स्वरूप अध्यास है. म्हणजे काय म्हणाले की ज्याचं ज्ञान झाल्यानंतर बाद होतो ते स्वरूप अध्यास असतो. कसा? आता त्या रज्जूमध्ये सर्पाचा अध्यास झालेला आहे. रज्जूचं ज्ञान झाल्या सर्पाचा अध्यास नाही होतो, नष्ट होतो. ओके नाही? म्हणजे इथे सर्पाचा स्वरूप अध्यास आहे. कळतंय का? कळतंय? नाही. रज्जूवर सर्पाचा अध्यास झालेला आहे. अध्यास म्हणजे भ्रम. ओके नाही? रज्जूचा जर ज्ञान झाला तर सर्पाचा अध्यास संपला. म्हणजे इथे जेव्हा ज्ञानानंतर ते अध्यास नाहीसा होतो त्याला काय म्हणायचं? त्या सर्पाचा रज्जूवर काय झाला होता? स्वरूप अध्यास झाला होता. कळलं? तसं या शरीराचा, आपल्या देहाचा आत्म्यावर कशाचा कुठला अध्यास झालाय? स्वरूप अध्यास झालेला आहे. शरीराचा आत्म्यावर कशाचा अध्यास झालेला आहे? स्वरूप अध्यास. का?
आत्म्याचं ज्ञान झालं तर शरीर मी आहे ह्या अध्यास निघून जातो. त्यामुळे हे स्वरूप अध्यास. दुसरा आता येतो संसर्ग अध्यास. ज्ञान से बाद के अयोग्य वस्तु का स्वरूप अध्यास होवे नहीं, किंतु ताका संबंध अध्यस्त होवे है. याते अनात्मा विषय आत्मा का संसर्ग अध्यास है, याही को संबंध अध्यास भी कहते हैं. संसर्ग अध्यास आणि संबंध अध्यास दोन्ही एकच, पर्याय शब्द आहेत. हा, अर्थ एक जिथे असतो परंतु शब्द वेगळे असतात, त्याला पर्यायाचे शब्द म्हणतात. कळलं? तर इथे 127 बाधा के अयोग्य वस्तु का स्वरूप अध्यास होवे नहीं, किंतु ताका संबंध अध्यास होवे है. याते अनात्मा विषय आत्मा का संसर्ग अध्यास है, याही को संबंध अध्यास कहते हैं. म्हणजे सत्य वस्तूचा कधीही बाध होत नाही. होतो का? नाही होत. मग त्या सत्य वस्तूचा असत्य वस्तूवर जो आरोप झालेला आहे ते केवळ संबंध अध्यास झाले आहे. आता वलयपणा उदाहरण सांगतोय. रज्जूमध्ये असं वलय आहे की नाही, रज्जू ते कशाचं आहे? रज्जूच आहे, हो की नाही? ते कशावर झालेलं आहे आरोप? सापावर झालेला आहे. मग ते वलयाकार ते जाईल का? नाही जाणार, रज्जूच आहे ते. परंतु हे जे आरोप म्हणजे रज्जूचा आता आरोप झालाय म्हणून रज्जूचा नाश होईल का? नाही होणार. मग जेव्हा त्याचं सत्य वस्तूचा असत्य वस्तूवर जेव्हा अध्यास होतो तेव्हा केवळ संबंधामुळे होतो, स्वरूपामुळे होत नाही. कळलं का हे? तसं इथं आत्म्याचं अनात्म्यावर जे झालेलं आहे ते कसं येणार आहे पुढे? आत्माचं अनात्म्यावर जे झालेलं आहे ते केवळ संबंध अध्यास आहे, स्वरूप अध्यास नाही. कळलं? पण स्वरूप अभ्यास कसं नाही, कारण रज्जू आणि साप त्यांचं स्वरूप एकसारखं असतं म्हणून आपण समजतो. नाही, त्यांनी काय म्हणत आहेत, जर स्वरूप अध्यास जर झाला असता तर ते नाहीसं झाला असता. नाहीसं व्हायला पाहिजे ना, नाहीसं नाही होत. आत्म्याचं कशावर झालेलं आहे? अनात्म्यावर झालं आहे. म्हणजे काय? रज्जूचा वलयाकार त्या सर्पावर आलेला आहे. मग जेव्हा ते हे सर्प आहे कळल्यानंतर रज्जू नाश झाला का? नाही झाला. मग ज्याचा नाश होत नाही अध्यास झाल्यानंतर सुद्धा ते स्वरूप अध्यास नसतो, संसर्ग अध्यास असतो. म्हणजे वलयाकार कशाचा आहे? धुरीचा आहे. आरोप कशावर होत आहे? सापावर होत आहे, हो की नाही? मग जेव्हा त्याचा अध्यास तुमच्या सापावर झाले म्हटल्यानंतर रज्जू नाश झाला का? नाही होत. फक्त रज्जूच्या त्या संबंधामुळे काय झाला? अध्यास झाला. म्हणून याला काय म्हणायचं? संसर्ग अध्यास करी म्हणा किंवा संबंध अध्यास करी. कळलं काय? पण आता सापाचा त्या रज्जूवर काय आरोप झालेला आहे? चावतो, मरेन, झाले की नाही? पण जेव्हा रज्जूचं ज्ञान झाल्या चावणारी नाही, मरणारी नाही, दूर गेला की नाही, म्हणजे सापच नाश झाला. त्याला काय म्हणतात? संबंध सहित संबंधी, म्हणजेच स्वरूपाभ्यास. दोनच समजायचं, म्हणूनच म्हणत आहे ना ते साही सोडून टाका. साही तुम्हाला कळत नाही ना, साही सोडून टाका. एक स्वरूप अध्यास आणि एक संसर्ग अध्यास, हे दोनच ठेवा. म्हणजे दोन वस्तू आहेत, एकाचा एकावर आरोप होत आहे. एक सत्य वस्तू आहे, खोटी वस्तू आहे, हो की नाही? सत्य वस्तूचं नेहमी संबंधच अध्यास होतो का? ज्ञान झाले की हे नाश होत नाही सत्य वस्तू. पण असत्य वस्तू जो आहे त्याचा जर अध्यास झाला, सत्य वस्तू ज्ञानानंतर हा नाश होत नाही. म्हणजे ज्याचं ज्ञानानंतर ज्याचं नाश होतो त्याचं स्वरूप अध्यास असतो, आणि ज्याचा नाश होत नाही त्याचं केवळ संबंध अध्यास असतो. एवढंच संसर्ग अध्यास सांगा.
कळालं हे? आता पुस्तक कळालं. म्हणून ऐकायचं सारखं 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 सारखं. युट्यूबवर का टाकत आहे मी? ॲक्च्युअली हे युट्यूबवर टाकू नये, जास्त युट्यूबवर टाकू नये, पण तुम्ही तुमच्यासाठीच टाकलेलं आहे ते काम. एकदा नाही करणार, पुन्हा पुन्हा ऐकावं. पूर्वी काय करायचे, पुन्हा येऊन विचारायचे. आज जसे सुरुवात आले, मला हे कळालं नाही, सांगा. तुम्हाला वेळ असायला पाहिजे, मलाही वेळ असायला पाहिजे. तुम्हालाही वेळ नाही, मलाही वेळ नाही, होत नाही. मग घरी बसून ऐका पुन्हा 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 पुन्हा. परत नाही कळालं, परत येऊन विचारा. म्हणजे हे एकदा ऐकल्यावर बसत नाही डोक्यात, कारण हे आपल्या व्यवहारातलं गोष्ट नाहीये. पहिल्यांदा ऐकतोय, शब्दच नाही. हा पहिल्यांदा ऐकतोय हे सगळं. शब्दच नाही. हो पहिल्यांदा ऐकतोय, विसरता आणि विसरता आणि एक्सप्रेशन करून सांगता येत येत आहे, हळूहळू येतं. आम्हाला सुद्धा येत नव्हतं. आम्हाला आम्हाला काय होतं, वाचतो आपण तेव्हा असं वाटतं ह्याचा अर्थ काय, तर तुम्हाला एका शब्दाचा अर्थ समजत नाही, तर ते लिंक लागत नाही. मग ते एका शब्दाकरता फोन करायचा तुम्हाला किंवा यायचं विचारायचं, मग ते लिहून ठेवावं लागेल की ऐकायचं. अगोदर युट्यूब एक 2-3 वेळा ऐकायचं. अभ्यास कसं करायचं म्हणजे, हरिद्वारमध्ये आमचे मंडलेश्वर जे होते, स्वामी विश्वात्मानंद पुरी महाराज, काशीमध्ये हरिद्वारमध्ये सर्वात विद्वान, काशीमध्ये सुद्धा सर्वात विद्वान होते ते. कोणते, द्वादश दर्शनाचार्य म्हणून होते, त्यांचं नाव आठवण नाही लागलं. त्यांनी ते सर्वात विद्वान, ते बोलता बोलता श्लोक तयार करायचे. बोलता बोलता प्रवचन करता करता नवीन श्लोक तयार करून सांगायचे. असे द्वादश दर्शनाचार्य होते. त्यांना त्यांच्याकडून म्हणजे हे विमर्श करायचे. त्यांनी अभ्यास करत असताना, म्हणजे विश्वात्मानंद पुरीजी ज्यांच्या आश्रमात आम्ही राहिलो 1.5-2 वर्ष, त्यांनी जेव्हा अभ्यास करायचे, ज्या आचार्याकडे अभ्यास करायचे, गृहस्थ आचार्य होते, त्यांच्या घरी जाऊन अभ्यास करायचे. ते असे अभ्यास करायचे म्हणे, गुरुजींना सांगायचे, जोपर्यंत मला पहिला शब्द क्लिअर झाला नाही तुम्ही पुढे जायचं नाही. बघा, हा हो, गुरुजींना खूप आनंद व्हायचा, खूप आनंद व्हायचा. म्हणजे असा शिष्यच भेटला नाही म्हणायचे. एकदा गुरुजी आजारी पडले, मग त्यांनी घरी गेले, मंडलेश्वर गेले अभ्यासासाठी. तर त्यांच्या पत्नीने म्हणाले की ते आचार्यजी आजारी आहेत, 2-4 दिवसांनी या. मग ते 2 दिवस आले नाही. तर आचार्यांना चिंता पडली की माझा शिष्य का नाही आला. मग ते शोधत गेले म्हणे, कुठल्या आश्रमात राहतो, शोधत जाऊन भेटून तो का नाही आला विचारलं. म्हणजे असं म्हणाले घरी, हे नाही काय झालं तरी तू यायचं. असा शिष्य असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा पूर्ण क्लिअर, अजून नाही कळालं, हे काय आहे. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जायचं. बघ, मग त्यांनी जे शिकले, अथ तो ब्रह्म जिज्ञासा म्हणून जे ब्रह्मसूत्र आहे, अथ शब्दावर 8 दिवस पुरले ते, एक शब्दावर. का? तेवढा अभ्यास केला, तेवढं चिंतन झाला. त्यासाठी याच्यात रमलं पाहिजे मन. आपल्याला माहिती आहे की नाही, आता काहीतरी कळलं तर रमतच माणूस, नाही कळलं कळलं तर बिलकुल उडून जातो. ठीक. आपण कुठपर्यंत आलो? 127 झाला संबंध अध्यास. केवल धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी का अध्यास और अन्यतर अध्यास, ये 3 स्वरूप अध्यास के अंतर्गत है. आता काय करू लागले ते 6 आणि हे 2 होते की नाही, या 2 मध्ये ते 6ला बसू लागले. ते कोणते केवल धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी अध्यास आणि अन्यतर अध्यास. हे सगळे कशामध्ये आहेत? स्वरूप अध्यासमध्ये. हा, ते 3 याच्यात आहेत. केवल संबंध अध्यास संसर्ग अध्यास आहे. संबंध अध्यास म्हणजे सुद्धा तेच, संसर्ग अध्यास म्हणजे तुझा तेच. म्हणजे त्याच्यात जे संबंध अध्यास म्हणून होता ते इथं संसर्ग अध्यास म्हणून घ्या असं सांगितले. संबंध सहित संबंधी का अध्यास संसर्ग अध्यास सहित स्वरूप अध्यास आहे. म्हणजे काय?
हा जो एक जो आहे संबंध सहित संबंधी, हे दोन्ही आहे. संसर्ग अध्यासही आहे, स्वरूप अध्यासही आहे. कळलं? पुढे अन्योन्य अध्यास में संसर्ग अध्यास और स्वरूप अध्यास दोनों है. याच्यामध्ये पण सुद्धा दोन्ही आहेत. असं सांगून आता काय म्हणतात पहा, आत्मा का स्वरूप तो सत्य है, याते आत्मा अध्यस्त नहीं, किंतु आत्मा का संसर्ग कहिए तादात्म संबंध अनात्मा विषय अध्यस्त है, याते ताका संसर्ग अध्यास है. आत्म्याचा अनात्म्यावर संसर्ग अध्यास आहे. कळलं का? कुणाचं कुणावर पहा, कुणाचं कुणावर, आत्म्याचं अनात्म्यावर. नेहमी लक्षात ठेवा, सत्य वस्तूचा असत्य वस्तूवर केवळ संसर्ग संबंध अध्यासच असतो, स्वरूप अध्यास नसतो. का? जर त्या सत्य वस्तूचं ज्ञान झाला तर हे नाश व्हायला पाहिजे. सत्य वस्तू नाश होत नाही, त्यामुळे याचं केवळ संबंध अध्यास, म्हणजे आत्माचं अनात्म्यावर केवळ संबंध अध्यास. पुढे अनात्मा का स्वरूप ही आत्मा विषय अध्यस्त है, याते ताका स्वरूप अध्यास है. म्हणजे अनात्म्याचं आत्म्यावर स्वरूप अध्यास असतो. ताते अन्योन्य अध्यास दोनों के अंतर्गत है. त्यामुळे काय म्हणाले ते, अन्योन्य अध्यास जो आहे ना, याचं त्याच्यावर आहे, त्याचं याच्यावर आहे. त्यामुळे इकडं स्वरूप अध्यास पण आहे, इकडं संसर्ग अध्यास पण आहे. अन्योन्य अध्यास मध्ये स्वरूप अध्यास संसर्ग अध्यास दोन्ही आहे. आता 129 टिप्पणी पहा, काय म्हणतं, भेद भ्रांति आदिक 5 प्रकार का भ्रम पूर्व लिखा है. पाठीमागे सांगितलं होतं की हो, भेद भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, 5 सांगितलं होते ना. ते भ्रांतीच होते की नाही, ते याच्यात कुठे बसवतात पहा. संग भ्रांती को छोडकर 5 होते ना त्याच्यामध्ये. संग भ्रांती सोडून बाकी 4 सगळे भ्रम स्वरूप अध्यास अंतर्गत आहेत. आणि 5वी संग भ्रांती संसर्ग अध्यास के भीतर है. कळलं का? कळत आहे का कुठं काय चाललंय? म्हणजे जे संग भ्रांती, विकार भ्रांती, भेद भ्रांती, ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांती, जे काही 5 उदाहरण दिले होते का, ते सर्व भ्रम जे आहे त्याच्यामध्ये इथे संग भ्रांती हे फक्त संसर्ग अध्यास आहे. बाकीचे उरलेले जे 4 भ्रांती आहेत ते स्वरूप अध्यास. कळलं का? नाही हो हो म्हणा, नाही नाही म्हणा, नाही ना. पाठीमागं आपण सांगितलं की नाही, भेद भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, ब्रह्म से भिन्न जगत ये सत्यता की भ्रांती, असे 5 सांगितले होते ना. ते 5 मध्ये फक्त संग भ्रांती जो आहे तो संसर्ग अध्यास आहे. हा, उरलेले सगळे जे आहेत ते स्वरूप अध्यास. आता येतो मुख्य प्रश्न. हे आपल्याला ब्रह्मज्ञान साठी, इथे भ्रम निवृत्तीसाठी एवढं इथून जे आहे ना, इथून पुढचं समजून घ्या. इथपर्यंत जे समजलं ठीक आहे, नाही समजलं ठीक आहे, पण हे मात्र समजून घ्यायचं आहे. इथून 137वा प्रश्न काय म्हणतात पहा. अहंकारादिक अनात्मा का और आत्मा का अध्यास जानने में विशेष उपयोगी अर्थात सर्व अध्यासों में अनुचित कौन सा अध्यास है. आत्तापर आपण ते 6 ते 2 आणि अगोदरचे 2 म्हणजे एकदम 10 नावं आपण ऐकले. कुठले कुठले? अर्थाध्यास, ज्ञानाध्यास, केवल संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास, अन्यतर अध्यास, स्वरूप अध्यास, संसर्ग अध्यास, असे 10 ऐकलो आपण. मग या 10 मध्ये हे जे आपलं जे भ्रम झालेलं आहे, आपलं भ्रम झालं की नाही, आपलं जे शरीरावर मनावर मी आत्मा असून सुद्धा मी काय म्हणतो, मी शरीर आहे, मी मरणार आहे, मी हम काय, मी हे अध्यास कोणत्या अध्यासाने दूर होतो ते सांगा मला. म्हणून त्यांनी काय म्हणाले, एक अन्योन्य अध्यास. हे समजून घ्या, हे समजेल.
अन्योन्य अध्यास महत्वाचा आहे. काय म्हणाले इथे? अन्योन्य अध्यासामुळे हे काय अहंकाराधिक अनात्मा का और आत्मा का अध्यास जानने में विशेष उपयोगी है असं सांगितलं ते. आता सांगा अन्योन्य अध्यास असो क्या? अन्योन्य अध्यास म्हणजे काय? डिटेल. परस्पर विषय परस्पर के अध्यास का नाम अन्योन्य अध्यास है. परस्पर विषय परस्पर का म्हणजे काय हो? याचं त्याच्यामध्ये त्याचं याच्यामध्ये. परत पुन्हा येऊया पाठीमागं. लोखंड आणि अग्नीचं उदाहरण दिले तो बघा तिथं. लोखंडाचं जडपणा अग्नीमध्ये घुसलंय, अग्नीचं उष्णपणा लोखंडामध्ये घुसलंय. तर हे काय एकमेकाचं एकमेकावर जे अध्यास झालेलं याला काय म्हणतात? अन्योन्य अध्यास. आता आपण विचार करूया की माझ्या या आत्म्यावर आणि हे अनात्मा शरीरावर एकमेकावर कसा काय अध्यास झालेला आहे ते सांगणार आहेत. आता 139वा प्रश्न. आत्मा और अनात्मा का परस्पर अध्यास किस रीति से है? आत्म्याचं अनात्म्यावर अनात्म्याचं आत्म्यावर परस्पर अध्यास कसं झालंय सांगा. उत्तर सांगतात पहा. सत चित्त आनंद और अद्वैतपना ये चारी विशेषण आत्मा के है. आत्म्याचे विशेषण काय? तो सत. सत म्हणजे काय? त्रिकालबाधित्वम सत्यत्वम, जे कधीही नाश होत नाही ते सत. चित्त म्हणजे काय? अलुप्त प्रकाशत्वम चिद्रूपत्वम, जाणीव कधीही हरवत नाही, नेहमी जाणीव असते ते चित्त. आनंद, सर्वात जास्त प्रेम ज्याच्यावर आहे ते आनंद, परम प्रेम आनंद. आणि अद्वैत म्हणजे काय? एक. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे एक. यत्र द्वितयम नास्ति तत्र अद्वैतम, म्हणजे द्वैत नाही म्हणजे तीन असं समजू नका. दोन नाही म्हणजे तीन म्हणणार तुम्ही. जिथं दोनपणा नाही ते अद्वैत, म्हणजे दोन म्हणायचंच नाही म्हणजे एकच आहे, त्याला काय म्हणतात? अद्वैत. आता हे कोणाचे आहे? सच्चित आनंद आणि अद्वैत कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. आता अनात्म्याचं काय पहा. असत जड़ दुख और द्वैत सहितपना ये किसका है? ये चारी विशेषण अनात्माचे. असत म्हणजे काय? जे नाश होतो. जड म्हणजे काय? स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही. आणि दुःख म्हणजे काय? सगळ्यांना माहित आहे. द्वैत म्हणजे काय? मी वेगळा तुम्ही वेगळा, वेगवेगळेपणा. हो की नाही? मी वेगळा ईश्वर वेगळा, मी वेगळा टेबल वेगळा, मी वेगळं माईक वेगळं. हे काय? हे द्वैतपणा, दोन वेगवेगळे भिन्नपणा. तीन में आलं की नाही? तीन में म्हणजे कसे में? या दोन्ही मध्ये आत्मा आणि अनात्मा मध्ये 165 नंबर पेज पाहावं लागेल. आता हे 164 पेजवर जे दिलेलं आहे ना ते एक्स्ट्रा नॉलेज आहे, ते नंतर वाचू आपण. अगोदर हे जे उत्तर आहे कंटिन्यू करू. 165 पेजवर पहा. अनात्मा के दुख और द्वैत सहितपना, इन दो विशेषणों ने आत्मा के आनंद और अद्वैतपने को ढापे हैं. क्या म्हणतं पहा. दोन विशेषण, एकाचे दोन विशेषण दुसऱ्या दोन विशेषणावर झाकलेले आहे. कसं? पुढे सांगतात पहा. मैं आनंद रूप हूं, अद्वैत रूप हूं, ऐसी प्रतीति होवे नहीं. आपल्याला वाटतं का हो आपण आनंदी आहे, एकटा आहे? वाटतो का? वाटत नाही. का वाटत नाही सांगतात पहा. किंतु मैं दुखी हूं और ईश्वर आदि से भिन्न हूं, ऐसी प्रतीति होवे है. म्हणजे काय? मी दुखी आहे आणि ईश्वर वेगळा मी वेगळा आहे. हो की नाही? असं वाटतो. पुढे. आत्मा के सत और चित्त इन दो विशेषणों ने अनात्मा के असत और जड़पणे को ढापे, ताते अनात्मा जो अहंकारादिक है तिस विषय. आता सत आणि चित्त कोणाचं आहे? आत्म्याचं आहे की नाही? हो की नाही? आता आपल्याला काय वाटतं? पुढे सांगतात पहा. असत है, अभान जड रूप है, ऐसे प्रतीत होवे नाही. अहंकारादी म्हणजे अहंकार आणि हे शरीर,
अहंकारादि लेके ये सब शरीर, अहंकार, मन, बुद्धी, चित्त, शरीर, इंद्रिय, हे सगळे जे आहेत ना, हा पुढे काय संबंध, घर, वीर, हे सगळं काय काय वाटतो? असत वाटतो का? असं आपल्याला असत वाटतो का? नाही वाटत. नाही वाटत, सत्य वाटतो. आणि हे जड आहे असं वाटतं का? नाही. शरीर जड आहे असं वाटतं? नाही. नाही वाटत. जाणतो, मन जाणतो, बुद्धी जाणतो, हो की नाही? म्हणजे काय, अशी प्रतीती न होता काय वाटतं? किंतु विद्यमान आहे. विद्यमान म्हणजे काय? आहे की नाही? शरीर आहे, शरीर आहे, घर आहे, सगळे आहे आहे वाटतो की नाही? आहे पण कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. वाटतो कशावर? अनात्म्यावर. आणि भासत आहे, भासण्या म्हणजे दिसणे, जाणणे कुणाचं आहे? आत्म्याचं आहे. वाटतो काय? अरे याचा आहे, हो की नाही? हे भासतो, दिसतो, हे दिसतो की नाही? दिसण्याचा धर्म याचा आहे का? आत्म्याचा आहे. जाणणं, भासणं, चेतन पण कशावर आहे? याच्यावर आहे. ऐसे प्रतीत होवे, इस रीति से आत्मा और अनात्मा का परस्पर अध्यास है, परस्परवर्ती है। ब्रह्म और ईश्वर और कूटस्थ और जीव का जो परस्पर अध्यास है सो आगे 11वीं कला विषय कहेंगे. म्हणजे हे तुम्हाला जर नाही कळत असेल ना, म्हणजे सखोल जर जाणायचं असेल काय, ब्रह्म आणि ईश्वराचा कूटस्थ आणि जीववर कसा काय आरोप झाला, तर ते आम्ही 11व्या कलामध्ये सांगणार आहोत. कळलं का हे? कळलं? मी तुमच्यासाठी काल सांगितलं होतं कोणीतरी बोटावरती काहीतरी लिहून आणा. मला माहित होतं कोणी आणणार नाही, म्हणून मीच बसून सुलभताई आल्या म्हणून झालंय. कळत नव्हतं ना त्यांना. आता हे काय भगव जे आहे ना, भगव हे आत्मा आहे, पिवळं जे आहे अनात्मा आहे, हो की नाही? आत्माचं काय? सत्य, चित्त, आनंद आणि दुःख, हो की नाही? आणि हे काय? असत, जड, दुःख आणि द्वैत, बरोबर आहे की नाही? आता कोणी कोणावर झाकले पहा, हे पहा. काय आहे? काय झालं आता आहे? काय काय आहे वर? सत आहे, सत आहे आणि काय नंतर? सत आणि चित्त शरीरावर. शरीर सत्य आहे, वाटतो की नाही? शरीर चेतन आहे, वाटतो की नाही? हो की नाही? आणि हे दुःख आणि द्वैत कशाचं आहे? शरीराचं आहे. पण मी काय म्हणतो? मी दुःखी, आणि मी काय? मी वेगळा, ईश्वर वेगळा, वाटतो की नाही? मग कुणाचं कोणावर? याचं दोन याच्यावर, याचं दोन याच्यावर. याला काय म्हणतात? अन्योन्य अध्यास. कळलं? कळलं? अरे भरपूर टाइम अजून. तर आपण ते 130 टिप्पणी पाहू. 164 पेजवर काय दिले पहा. यहाँ सर्व अध्यासन के स्वरूप और उदाहरण विस्तार के भय से विशेष लिखे नहीं, किंतु संक्षेप से लिखू है, परंतु अन्योन्य अध्यास का स्वरूप तो विशेष उपयोगी जान के स्पष्ट दिखाया है. आता हे तुम्ही फक्त नावामुळेच तुम्हाला गोंधळ झाले की नाही? केवळ संबंध अध्यास, समाचे संबंध अध्यास, धर्म अध्यास, धर्मचे धर्म अध्यास, याचं डिटेलमध्ये लिहिलेत का ते? उदाहरणं वगैरे देऊन नाही दिले. का नाही दिले? विस्तार होईल म्हणून आम्ही नाही दिलं इथे. परंतु सर्वांना उपयोगी अन्योन्य अध्यास आहे. या आत्म्याचं जे अनात्म्याचं हे जे भ्रम झालेलं आहे ना, ह्याच्यामध्ये सर्वात उपयोगी अन्योन्य अध्यास असल्यामुळे आम्ही डिटेलमध्ये दिलेलं आहे असं सांगत आहेत ते. आता हे याचं वृत्ती प्रभाकर, अन्य जे मोठे मोठे ग्रंथ आहेत ना, तिचे मग एक टॉपिकच असतो, 40-50 पेज असतात चर्चा. कसं काय विचारसागरमध्ये पण येतो. अध्यास जे झाला, अध्यास होण्यासाठी कारण काय? भ्रम होण्यासाठी कारण काय? आता मला सांगा, त्या दोरीमध्ये चांदीचा अध्यास होतो का? का नाही होत?
का नाही होत? स्वरूप मध्ये बदल आहे ना. सादृश्य पाहिजे, सादृश्य सारखं पाहिजे. दोरी वळणाकार आहे, सर्प पण वळणाकार आहे, म्हणून त्या दोरीमध्ये सर्पाचा अध्यास होतो. चांदीचा का होत नाही? दोरी चमकत नाही, हो ना, चांदी चमकतो, त्यामुळे तिथे ते होत नाही. म्हणजे काय? अध्यास होण्यासाठी सादृश्यपणा पाहिजे. अजून काय? भय पाहिजे. भय पाहिजे की नाही? सापाचं जर भय असेल तर ते रज्जूला पाहून भयतो. भयच नसेल, ते साप पकडणारा असेल तर तो काय करतो? जाळू जाऊन पकडतो दोरीला. एवढं की नाही? म्हणजे तिथं भय पाहिजे. सांगायचं काय तर हे अध्यास होण्यासाठी खूप काही कारण आहेत, हो की नाही? हो. मी इथे एक प्रश्न तुमच्या डोक्यात बीज ठेवून जाऊ आपण परत विचार सागरमध्ये चिंतन करू. आता त्या दोरीमध्ये सर्पाचा अध्यास झाला. देवराम साहेब, प्रश्नाचं उत्तर द्या. दोरीमध्ये सर्पाचा अध्यास झाला, शिंपलीमध्ये चांदीचा अध्यास झाला का? दोन्ही सारखं आहे, हो की नाही? आता ब्रह्म आणि माया तद्विरुद्ध आहे, हो की नाही? ब्रह्म म्हणजे उजेड, माया म्हणजे अंधार. दोन्ही सारखं नाहीये, पण अध्यास झालाय. कसं झाला, हो की नाही? तर ते तिथं ते चिंतन आहे विचार सागरमध्ये. तर इथं काय सांगत आहेत अन्योन्य अध्यासमध्ये? अनात्मा के धर्म, दुख और द्वैत सहितपना, आत्मा के आनंद और अद्वैतपना आदि विषय स्वरूप से अध्यस्त हुए के तिनको ढापे हैं. म्हणजे इथं स्वरूप अध्यास आहे. कशाचा? अनात्माचा आत्म्यावर स्वरूप अध्यास आहे. पुढे आत्मा के धर्म सत्य और चित्त, अनात्मा के असत्य और जड़ता विषय संसर्ग द्वारा अध्यस्त होय के तिनको ढापे. म्हणजे काय? तर आत्माचा अनात्म्यामध्ये केवळ संबंध अध्यास आहे. कार्य सहित अज्ञान से जो आवृत्त होवे सो अधिष्ठान कहिये है. म्हणजे काय? अधिष्ठानाचं एक व्याख्या दिली त्याने. अधिष्ठान कशाला म्हणायचं? कार्य सहित अज्ञान से आवृत्त होवे सो अधिष्ठान कहिए. इस रीति से आत्मा का और अनात्मा का यह अन्योन्य अध्यास भी संसर्ग अध्यास और स्वरूप अध्यास के अंतर्गत है, असं सांगितले. म्हणजे काय? अधिष्ठानाचा नेहमी संसर्ग अध्यास असतो, स्वरूप अध्यास नसतो, असं सांगितले. ठीक आहे? हे सांगा कुठलं? कार्यसहित अज्ञान से आवृत्त. हाँ, कार्य सहित अज्ञान से आवृत्त म्हणजे ढाप्या होवे. कार्य सहित, कार्य काय? अज्ञानाचं कार्य काय? प्रपंच, ओके. ते सहित प्रपंचाचा सहित अज्ञान. हा अज्ञान, सो आवृत्त होवे. कशावर? आत्म्यावर, सो अधिष्ठान. आणि कार्य आणि त्याचा सत्यतापणा, म्हणजे सत्य नाही आहे, ते असत्य आहे. म्हणजे इथे स्वरूप अध्यासच सांगत आहे. म्हणजे असत वस्तूचा सत्य वस्तूवर नेहमी स्वरूप अध्यास असतो. ते कसा? कार्यसहित. अज्ञानाचं कार्य आहे काय? सर्प, ओके. अज्ञानाचं कार्य काय? सर्प. सर्प आणि सर्पाचा अज्ञान, ओके. सर्पाचा अज्ञान नाही, कशाचा अज्ञान? रज्जूचा अज्ञान. रज्जूचा अज्ञानच सर्प होऊन रज्जूला झाकलेला आहे. मग तो रज्जू कोण आहे? अधिष्ठान. कळलं? कळलं का? जसं उदाहरण जर सांगण्यात आलं तर हे तुम्ही शेवाळ पाहिजे की नाही? शेवाळ, पाण्यावर शेवाळ. आता ती शेवाळ कशावर जन्मलाय? पाण्यावर जन्मलाय. पाण्यावर जन्मून पाण्याला झालंय, हो की नाही? तसं ते सर्पाचं ज्ञान कशामुळे झालंय? रज्जूमुळे झालंय, पण रज्जूला न दिसण्यासारखं. तसं हे माया जो आहे ना, जसं रज्जूशिवाय सर्पाचा अध्यास होऊ शकत नाही, तसं ब्रह्माशिवाय हे प्रपंचाचा अध्यास होऊ शकत नाही. पण प्रपंच दिसून त्या ब्रह्मालाच न दिसण्यासारखं. मजा आहे, किती मजा आहे. म्हणजे जी वस्तू नाही आहे
एवढं सगळं गोंधळ घालत आहे. का घालत आहे? सत्य वस्तूचं ज्ञान नाहीये, ब्रह्माचं ज्ञान नाहीये. आता रज्जूचं आता ते रज्जूमध्ये सर्प दिसला की नाही, सर्प दिसल्यानंतर तुम्ही घाबरला, मागे सरकला, हो की नाही? ते मागे सरकण्यासारखं आणि घाबरण्यासारखं तिथं आहे का? आहे का? अज्ञान आहे. बॅटरी लावून पाहिलं तर अरे रज्जू आहे, घ्यायची गरजच नाही, काय सरकायचीच नाही. पण जोपर्यंत त्या रज्जूचं ज्ञान होत नाही, तुम्ही जाल का त्या दोरीजवळ? हळूहळू जाल का? असं पाय ठेवून पाहिलं त्याच्यावर? नाही पाहणार, हो की नाही? हे सगळं कशामुळे? रज्जूच्या अज्ञानामुळे. तसं ब्रह्माच्या अज्ञानामुळे एवढं सगळं गोंधळ चालू आहे. त्याचं ज्ञान झालं नाहीच आहे. सर्प आहे का? कधी होतं का? त्या दोरीमध्ये साप कधी होता? होता का? पण घाबरवलं की नाही? मागे सरकला की नाही? हो की नाही? तसंच हे प्रपंच आहे का? कधीच नाही. पण आहे सारखं वाटतं की नाही? मरतो, मी दुःखी, मी सुख, हे वाटतं की नाही? कशाच आहे? अज्ञानामुळे. कुणाच्या? ब्रह्माच्या. एवढं समजलं, ब्रह्मज्ञान झालं, मी सच्चिदानंद रूपात म्हणलं, संपलं. दुःख, सर्व दुःखाची निवृत्ती होते आणि काय होते? परमानंदाची प्राप्ती होते. यालाच काय म्हणतात? मोक्ष. स्वस्वरूप स्थिती में रहना मोक्ष कहिये. म्हणजे काय? पहिल्या कलामध्ये आलंय, हो की नाही? करण्यापेक्षा सगळं ब्रह्माने एवढं सगळंच पडलं, त्याच्यापेक्षा सगळं सांगायला नको मी आले पण. नाही होत नाही ना ज्ञान, कुठं होत आहे? पण ब्रह्मज्ञान जे होत नाही ते ह्या मायामुळेच होत नाही. त्याच्या अज्ञानामुळे होत आहे. त्याच्या सगळी माया तयार. हा. पण ते अज्ञान या मायामुळे अज्ञानामुळे माया आहे, म्हणजे अज्ञानालाच माया. हा. रज्जू सर्प कुठं डोक्यात ठेवायचं पहा. रज्जूचं ज्ञान न झाल्यामुळे आम्हाला सगळं सर्प दिसत आहे. मग कारण कोण आहे सर्प दिसायला? रज्जूचं अज्ञान आहे. मग रज्जूचं अज्ञान म्हणायचं काय? एक वस्तू आहे का कुठली? जसं सर्प एक वस्तू आहे, तसं रज्जूचं अज्ञान वस्तू आहे का कुठली? नाही आहे, हो की नाही? अज्ञान आहे. तसं त्या अज्ञानालाच माया नाव दिले. मग माया अशी काही वस्तू आहे का? नाही आहे. म्हणूनच त्याचं डेफिनेशन काय? जे नाही आहे तीच माया. माया म्हणायची वस्तू नाही आहे की बाबा तिने अशी बनवली तशी बनवली, नाही आहे. त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते जी घडत आहे आपण माया म्हणतो. क्लिअर झालं? आता पुढचं पाहू आपण. इति श्री विचारचंद्रोदय प्रपंच मिथ्यात्व वर्णन नामिका षष्ठ कला समाप्ता. 6वा कला समाप्त झालं. आता पुढे काय येणार आहे? आत्माचे विशेषण येणार आहे. आतापर्यंत काय पाहिलं आपण? सुरुवात कशी झाली हो? प्रपंच मिथ्यात्व वर्णन सुरुवात कशी झाली? जाग्र, स्वप्न, सुषुप्ती, हो की नाही? आम्हाला दिसतात. त्यांनी काय म्हणाले? जाग्र, स्वप्न, सुषुप्ती हे अज्ञानामुळे झालेलं आहे, हो की नाही? सत्य वस्तूचं ज्ञान झाल्यावर जाग्र, स्वप्न, सुषुप्ती नाहीये, हो की नाही? कसं? जागरला मी जाणतो, स्वप्नाला मी जाणतो, सुषुप्तीला मी जाणतो. त्यामुळे मी जाणणारा वेगळा, मी जाग्र, स्वप्न, सुषुप्ती नाहीये हे सांगितले. मग कसं दिसतात ते? मग त्यांनी ते तिथं सुरू करून तिथं त्याने सुरुवातीला उदाहरण दिले. कशाचं? शिंपल्याचं. शिंपलीमध्ये 3 उदाहरण दिले. शिंपलीचं ज्ञान न झाल्यामुळे काय म्हणाले? चांदी, भोडल, कागद 3 दिसतात म्हणाले. 3 वेगवेगळ्या व्यक्तींना दिसतात. ज्याला चांदी वाटतो त्याला भोडल वाटणार नाही, ज्याला भोडल वाटतो त्याला कागद वाटणार नाही. म्हणजे काय? जाग असताना स्वप्न असणार नाही, स्वप्न असताना सुषुप्ती असणार नाही, हो की नाही? हे सांगून काय म्हणाले? इदमपणा. आठवतंय का? इदमपणा, आधार, हो की नाही? अजून एक नाव होतं काय?
इदम इदमपणा परत काय होतो? सामान्यांश. सामान्यांश इदमपणा, सामान्यांश आणि आधार. मग सामान्यांश, इदमपणा, आधार कशाला म्हणाले? त्या प्रत्येक गोष्टीत आहे आहे आहेपणा जे आहे ते इदमपणा. शिंपली आहे, चांदी आहे, ढोडल आहे, कागद आहे, प्रत्येकामध्ये आहे आहे आहे. तेच इदमपणा, तेच सामान्यांश, तेच आधार. विशेष अंश म्हणजे काय? विशेष अंश म्हणजे आता ते त्रिकोण, चपट आणि निळ्या रंगाचं हे जे सिंपलीचं ज्ञान झालं तेच विशेष ज्ञान झालं. त्याला विशेष अंश, त्यालाच अधिष्ठान. म्हणजे इथे सिद्धांतामध्ये काय? सत चित आनंद हे विशेष अंश जे आहे त्याचं ज्ञान झालं आपल्याला, तर काय? अज्ञान जातो. मग आहे आहे हे इदमपणा जे सामान्य अंश आहे ते अध्यासाला पोषक आहे, त्याला काही अडचण करत नाही तो. पण हे जे विशेष अंश आहे ते अध्यासाला बाधक आहे. विशेष अंशाचं ज्ञान झालं तर आता तुम्हाला ते शिंपली आहे असं ज्ञान होणार, चांदी आहे असं ज्ञान होणार नाही, घोडल आहे असं ज्ञान होणार नाही, कागज आहे असं ज्ञान होणार नाही. कल्पित विशेष अंश. कल्पित विशेष अंश म्हणजेच भ्रम. म्हणजे काय? चांदी आहे, चमकतोय, हे जे ज्ञान होतंय ना हे काल्पनिक विशेष अंश. ओके. मोहापोटी गेलं की नाही, अरे चांदी आहे, पैसे मिळतात आता चला घेऊ म्हणून पळत गेलो. मग हे काल्पनिक विशेष अंश आहे, सत्य विशेष नाही. यालाच भ्रम म्हणतात. मग पुढे काय सांगितले? मग ते संघ किती, भ्रांती किती प्रकाराचे? मग ते 5 उदाहरण दिले. भेद भ्रांती, पुढे काय? संघ भ्रांती, विकार भ्रांती, एक सुटत आहे हो ना, ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांती, एक कुठलं तरी सुटत आहे. भेद भ्रांती, हा करता भोगता की भ्रांती. मग त्याला त्यांनी 5 उदाहरण दिले. काय दिले? अगोदर भेद भ्रांती. भेद भ्रांतीला काय उदाहरण दिले? बिंब प्रतिबिंब उदाहरण दिले. ओके नाही? आठवण होते? पुढे काय? करता भोगता की भ्रांतीमध्ये काय दिले? स्फटिकाचं उदाहरण दिले. ओके नाही? स्फटिकामध्ये स्फटिक जे लाल रंगाच्या संपर्कामुळे ते लाल वाटतं, तसं हे देहादी संबंधामुळे काय वाटतं? मरणारा वगैरे वगैरे वाटतं, देहाचे धर्म. पण याचा आत्म्याचा धर्म आहे का? ते कधीच नाही. स्फटिक कधीच लाल नाही, होऊच शकत नाही. तसा आत्मा कधीही करता भोगता होऊ शकत नाही. पुढे संघ की भ्रांती. संघ की भ्रांतीचं दृष्टांत कुठलं दिलं? घटाकाश. घटाच्या त्या घागरीच्या संबंधामुळे काय वाटतं? आकाश आलं गेलं सारखं वाटतं, पण आकाश येतो जातो का? नाहीये. ओलं कोण झालं? मडकं झालं. ओके नाही? फुटलं काय? मडकं फुटलं. सांडलं काय? पाणी सांडलं. आकाश ओलं झालं का? आकाश फुटलं का? ओके नाही? तसं इथे काय? आत्मा संघ नाही. यामुळे संघभ्रांती याला. पुढे विकार भ्रांती. विकार भ्रांतीचं काय उदाहरण दिले त्याने? रज्जू आणि सर्पाचं उदाहरण दिले. हो की नाही? मग तिथं तुला विद्या मुला विद्या ते एक्सप्लेन केले. आणि पुढे काय? शेवटी कनक विषय कुंडलिके दृष्टांत से ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांती निवृत्ती होवे. म्हणजे काय? सोनच आभरणाप्रमाणे दिसतो, पण आहे काय? सोनच आहे, पण ते रंग आणि काय रूप आणि आकार आणि नाव वेगवेगळं झालं, पण आहे काय? सोनच आहे. मग या दृष्टांतामुळे काय? प्रपंच सत्य आहे असं नाही, प्रपंचच ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय प्रपंच दिसू शकतच नाही. स्वतंत्र अस्तित्व प्रपंचाला नाही, त्यामुळे ते सत्य नाही. काय सत्य आहे? ब्रह्म एकच सत्य आहे. हे असे 5 उदाहरण दिले. मग नंतर त्यांनी काय म्हणाले? हो?
मग त्याने चालू केले अध्यास. हे ब्रह्म अध्यास किती किती प्रकारचे. त्याने आज जे आपण जे सगळं ऐकलो हे काय अध्यासाच्या अंतर्गत येतो. अन्योन्य अध्यास जो आहे तो एक जर व्यवस्थित समजून घेतला तर आत्म्याचा अनात्म्यावर, अनात्म्याचा आत्म्यावर कसा अध्यास झाला, आणि ते जर अध्यास दूर झाला तर काय झालं, आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होतो. ब्रह्मज्ञान झाला की मुक्त होतो असं सांगितले. आता हा जो आत्मा आहे याचे किती विशेषण आहेत, ते कसे कसे ओळखायचं. आता कळालं की आम्हाला काय कळालं, सामान्य ज्ञान झालं आपल्याला. काय ज्ञान झालं, ब्रह्म एकटा आहे, प्रपंच नाहीच. मग ब्रह्माचं विशेषण तिथे दिले होते ना, शिंपली कशी चपटी आहे, त्रिकोणी आहे, निळी आहे. हे जर ज्ञान झालं तर आपल्याला भ्रम होत नाही. तसं आता आत्मा कसा आहे याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर भ्रम होतच नाही, प्रपंच आहे असं वाटतच नाही. मग ते आत्म्याचं लक्षण काय, ते पुढचा कला जो आहे, नाव काय त्याचा, आत्मा के विशेषण. आत्माचे विशेषण सांगणार आहेत ते. त्याचं वर्णन आपण उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.